नमस्कार, मी रवीना मालुसरे. न्यूज 24 तास मराठीमध्ये आपले स्वागत आहे. लॉकडाऊन आपल्या हितासाठीच आहे, घरीच थांबा. तर पाहूया आजच्या ठळक बातम्या. माणगाव बस स्थानकाची दुरावस्था, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता. माणगाव बस स्थानकावरील प्रवाशांचा जीव धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. गेले कित्येक महिने बस स्थानकाच्या छपराला कापडी ताडपत्रीने बांधून ठेवलेले आहे. अशा परिस्थितीत वरून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि माणगाव बस स्थानकाचे छप्पर गळत आहे. अशी परिस्थिती माणगाव बस स्थानकाची दिसून येत आहे. गळती थांबविण्याकरता बांधलेली कापडी ताडपत्री किती पाणी रोखणार असा प्रश्न उद्भवतो. अशा स्थितीत बस स्थानकामध्ये अनेक प्रवासी ये-जा करीत असतात. हे गळत असलेले छप्पर व त्याला गेलेले तडे, यामुळे जर छप्पर तुटून खाली पडले व दुर्दैवाने जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच बस स्थानकासमोरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. याकडे राज्य परिवहन मंडळाने तसेच शासनाने तातडीने लक्ष देऊन बस स्थानकाचे नूतनीकरण करावे अशी मागणी प्रवाशांकडून तसेच माणगाव परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. न्यूज 24 तास मराठीसाठी दीपक दबके, माणगाव, रायगड.